हाय विद्यार्थी मित्रांनो, मी शेख सर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपला यूट्यूब चॅनल सिलेक्शन जंक्शनवर. आज आपण पाहणार आहोत FRBM कायदा. FRBM मीन्स फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट. ही कायदा 2000 मध्ये संसदमध्ये प्रस्तुत झाला होता जेव्हा अटल बिहारी वाजपेयीची सरकार होती, परंतु 2003 मध्ये ही कायदा पास झाला. ही कायदा सर्वप्रथम कर्नाटक ही राज्याने स्वीकारला, त्यानंतर केरळ होता, त्यानंतर तामिळनाडू होता आणि त्यानंतर पंजाब होता. ही सिक्वेन्स याद करण्यासाठी आपण जी आहे ट्रिक पाहणार आहोत. का से कर्नाटक, की से केरळ, टी एम से तमिलनाडु, पी से पंजाब. का की तुम्हाला पंजाब जायचा आहे का? का की तुम्हाला पंजाब जायचा आहे का? FRBM कायदा ही यशवंत सिन्हा यांनी 2002 मध्ये संसदेत मांडले आणि मंजुरी 2003 मध्ये झाली. ओके. अंमलबजावणी हा कायदा 5 जुलै 2004 पासून संपूर्ण देशात लागू झाला, कारण 1990च्या दशकात वाढलेली प्रचंड वित्तीय तूट आणि आर्थिक अस्थिरता नियंत्रित करणे ही त्याचे लक्ष होते. FRBM ॲक्टचे जे उद्दिष्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, ही खूप महत्त्वपूर्ण आहे. आयोगाने यावर प्रश्न विचारला आहे. तो सर्वप्रथम वित्तीय शिस्त म्हणजे की सरकारचा खर्च आणि महसूल यामध्ये समतोल राखून आर्थिक शिस्त निर्माण करणे. काय करणे? आर्थिक शिस्त निर्माण करणे. पारदर्शकता, राजकोषीय व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारला जबाबदार धरणे. दीर्घकालीन स्थिरता, भारताच्या अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन आर्थिक स्थिरता प्राप्त करून देणे. FRBM ॲक्टचे जे टार्गेट आहे तो काय आहे? तो राजकोषीय तूट यानी फिजिकल डेफिशिएट GDP 3% पर्यंत आणणे, म्हणजे की कर्ज घेण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी. महसुली तूट रेव्हेन्यू डेफिशिएट, आपले जे GDP आहे ना, तो ते महसूल तूट 0% यानी 0% पर्यंत आणणे यानी पूर्ण नष्ट करणे. आणि GDPच्या 60% आत, तो 60 मध्ये 40% ही केंद्र आहे आणि 20% ही राज्य आहे, म्हणजे की भविष्यातील पिढीवर कर्जाचा भार न टाकण्यासाठी. मित्रांनो, एक प्रश्न असा पडू शकता की FRBM ॲक्ट या कायदा अनुसार अर्थसंकल्पासोबत खालील पैकी कोणते विधाने मांडणे ही बंधनकारक आहे? तो फर्स्ट आहे मीडियम टर्म फिजिकल पॉलिसी स्टेटमेंट, सेकंड आहे फिजिकल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट आणि थर्ड आहे मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट. कर्ज GDP प्रमाण केंद्र 40% आणि राज्य 20%, एकूण 60. ओके. राजकोषीय शिस्तीवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र संस्था कोणती आहे? तो आहे फिजिकल काउन्सिल. कोणती आहे? फिजिकल काउन्सिल. आता ही कायदा जो FRBM कायदा आहे, ही महाराष्ट्राने 2005 मध्ये लागू केला. 2005 मध्ये सर्वप्रथम कर्नाटकाने केला होता आणि 2005 मध्ये महाराष्ट्राने केला.